वहिनी आणि दिराचे शरीर संबंध ऐकताना थोडंसं विचित्र वाटलंय, तरीसुद्धा ही सत्य घटना आहे. बिहारमधील भगवानपूरमध्ये ही घडलेली घटना आहे. या घटनेमध्ये दीर आणि भावजयचे शरीर संबंध तिच्या नवऱ्याने रंगेहात पकडले आणि मग त्यानंतर काय होतं, त्यांच्या घरामध्ये वादंग तयार होतो आणि किती मोठा कलह किंवा या घराचं स्मशानभूमीमध्ये कसं रूपांतर होतं, हे आपण आजच्या सत्य घटनेमध्ये बघणार आहोत. नमस्कार, माझं नाव वैभव. कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपण आपल्या चॅनलवरती दररोज दुपारी 12 वाजता नवनवीन क्राईम थ्रिलर घटना आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येत असतो. त्याच्यामुळे पुढे जाण्यापूर्वी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण मुख्य घटनेकडे वळूया. बिहारमधल्या भगवानपूर या भागामध्ये अमित आणि सरिता यांचं लग्न होतं आहे. अमितचं वय असतं 28 वर्ष आणि सरिताचं वय वर्ष असतं 25. सरिता सुखाने आणि गुण्या गोविंदाने नांदण्यासाठी आपल्या सासरी येते. अमितसोबत तिचा संसार सुरू होतो. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांचे खूप चांगले दिवस जात असतात. नव्याची नवलाई असते. अमित देखील आपल्या घराच्या बाहेर असायचा. त्याचं घराच्या बाहेर महिनोन महिने काम चालायचं आणि मग काही महिने झाले की मग तो आपल्या घरी यायचा. आपल्या बायकोसोबत आपले काही दिवस काढायचा. सुखाने संसार करायचा. घरी पैसे पाठवायचा. बायकोला पैसे पाठवायचा. बायकोला लागला तर मोबाईल घेऊन पण द्यायचा. येताना कपडे घेऊन यायचा. बायकोसाठी खाऊ घेऊन यायचा. असं सगळं त्यांचं गुण्या गोविंदाचं आणि एक नवरा बायकोचं लाडीगोडीचं जीवन सुरू असतं. आता काय होतं की अमित हा कामानिमित्त बऱ्याच वेळेला घरामध्ये नसायचा, घराच्या बाहेर असायचा आणि मग सरिता घरामध्ये एकटी असायची. पण त्याच वेळेला तिचा 21 वर्षाचा दीर हा तिच्यासोबत राहायचा. सासू सासरे देखील होते आणि आपल्यासोबत आपला लहान दीर आहे, त्याच्यामुळे मग तिची देखील त्याच्यासोबत मैत्री वाढलेली होती. कारण तो वहिनीला घरकामामध्ये बऱ्याच वेळेला मदत करायचा. तिला काय हवं काय नको ते बघायचा. किचनमध्ये स्वयंपाकघरात काम करत असताना देखील तिची मदत करायचा. कुठे कांदा कापून दे किंवा काही चुलीवर एखादी गोष्ट ठेवली असेल तर ती उतरायला मदत करायचा आणि बऱ्याच गोष्टींमध्ये तिची तो मदत करत असायचा. दुसऱ्या बाजूला मग सरिता देखील तिच्या दिराला, त्याचं नाव आहे राहुल, याला देखील मदत करायची. त्याच्या अभ्यासामध्ये मदत करायची. त्याला एखादा टॉपिक अडला तर ती त्याला समजवायची, कारण ती देखील शिकलेली होती. असं या दीर भाऊजाईचं नातं सुरू झालेलं होतं. सुरुवातीला या सगळ्या गोष्टी गोड होत्या, चांगल्या होत्या. परंतु त्या दोघांना कधीच कळलं नाही की हे दोघेही एकमेकांच्या सिक्रेटली अफेअरमध्ये कधी अडकलं हे त्यांना कळलं नाही. सरिता आपल्या भावनिक गोष्टी त्याला शेअर करू लागली होती. राहुल देखील आपल्या सगळ्याच गोष्टी तिला शेअर करायचा आणि मग या शेअर करण्यामध्ये दोघांनाही एकमेकांच्या शरीराची देखील सवय लागली. काम करत असताना एकमेकाला हात लागणे, एकमेकाच्या शरीराचा स्पर्श होणे, असं सगळं त्यांच्या बाबतीत होऊ लागलं होतं. आणि मग खरं तर हे एकमेकांना असणारे प्रेमाचे इशारे होते. पण कसं असतं ना की या गोष्टी सुरुवात झाल्यानंतरच काही काळामध्ये जर का आपण थांबलो, सुरुवातीच्या काळामध्ये जर का आपण थांबलो तर हे सगळं शक्य असतं. परंतु जर का या गोष्टींचं उल्लंघन झालं तर मात्र तिसरी व्यक्ती याच्यामध्ये दुखावत असते आणि मग झालेलं देखील तसंच होतं. हे दोघेही दुपारच्या वेळेला एकमेकांच्या जवळ यायचे. घरी सासू सासरे झोपी गेल्यानंतर सरिता राहुलच्या खोलीमध्ये जायची. गप्पांच्या ओघांमध्ये या दोघांमध्ये शारीरिक संबंध सुरू झाले. राहुल सरिताला जवळ घ्यायचा. ती देखील त्याच्या खांद्यावरती डोकं टेकवायची आणि आपल्या वहिनीला आधार देताना त्याच्या मनामध्ये अजिबात कुठल्याही प्रकारचा संकोच येत नव्हता की जी व्यक्ती आपल्या खांद्यावरती डोकं ठेवलेलं आहे ती आपली वहिनी आहे, म्हटलं तर ती आपल्या बहिणीसारखी आहेत, हे त्याच्या मनामध्ये देखील येत नव्हतं. आणि मग या दोघांमध्ये घमासान असे शरीर संबंध सुरू होत होते. त्याचे असणारे शरीर संबंध हे तिला आवडत होते. त्याचं शरीर सुख देणं तिला आवडत होतं आणि तिच्या नवऱ्याचा विरह तिला सहन होत नव्हता. नवऱ्याची कमी आपल्या दिराकडून ही वहिनी भागवून घेत होती. आणि मग एके दिवशी या दोघांमध्ये शरीर संबंध सुरू असतानाच एंट्री होते ती अमितची. अमित घरामध्ये येतो आणि घरामध्ये येऊन बघतो तर आपली बायको आपल्या लहान भावाच्या मिठीमध्ये आहेत आणि मग त्याला संताप होतो. त्याला ही गोष्ट सहन होत नाही आणि त्याच ठिकाणी तो गोंधळ घालतो. आपल्या संपूर्ण घराला जागं करतो आणि मग सगळ्यांसमोर या दोघांचा पाण उतारा करतो. या दोघांनाही तुंबळ ही मारहाण केली जाते. संपूर्ण घराकडून त्यांच्यावरती आगपाखड केली जाते. त्यांना बोल लावले जातात आणि हे सगळं आता प्रमाणाच्या बाहेर झालेलं असतं.
या गावामध्ये देखील त्यांची इज्जत गेलेली असते. जसजशी रात्र जवळ येते तसतसे सरिता आणि राहुल डिप्रेशनमध्ये जातात. एकमेकाला कोसत असतात. व्हॉट्सअपवरती एकमेकाशी चॅट करत असतात. आपलं भांडं फुटलेलं आहे आणि मग आपण या घरामध्ये राहू शकत नाही. एकमेकाला व्हॉट्सअपवरती ते दोष देत असतात. एकमेकांशी चॅट करत असतात. दोघेही वेगवेगळ्या खोलींमध्ये जाऊन बसलेले असतात. त्या घरामध्ये अत्यंत तणावाचं वातावरण असतं. दोघेही एकाच अँगलने विचार करत असतात की आपण चूक केलेली आहे आणि ही चूक आपण कधीच भरून काढू शकत नाही. यांच्या मनामध्ये फार मोठा पश्चातापाची भावना आगडोम उसळत असतो आणि सरतेशेवटी दोघेही ठरवतात एकमेकाला व्हॉट्सअपवरती चॅट करून घराच्या टेरेसवरती बोलवून घेतात. राहुल आणि सरिता एकमेकांचे दीर भावजय दोघांच्या डोळ्यांमध्ये बघतात. रात्रीचे 10 ते 11 वाजलेले असतात. त्यावेळेला त्या घरामध्ये असणारं कीटकनाशक ते दोघेही पितात आणि असं म्हणतात, अगर साथ जी नहीं सकते तो साथ मर तो सकते है, असं बोलून दोघेही हे कीटकनाशक घेतात आणि राहुल आपल्या खोलीमध्ये झोपायला जातो. सरिता देखील आपल्या खोलीमध्ये झोपायला जाते आणि मग दुसऱ्या दिवशी सगळेजण उठतात. परंतु राहुल आणि सरिताच्या खोलीमधून कुठलाच आवाज येत नसतो. त्या दोघांच्याही खोलीमधून कुठलाच आवाज येत नसतो. त्याच्यामुळे घरच्यांना वाटतं की नक्कीच काहीतरी वेगळं घडलेलं आहे. अजूनही हे दोघेही कसे उठत नाहीत. दररोज सकाळी उठून कामाला लागणारी सरिता आज मात्र 9-10 वाजले तरी खोलीमध्ये बंद आहे. आता या खोलीचा दरवाजा तोडला जातो. आतमध्ये जाऊन बघतात तर दोघांच्या तोंडातून फेस येत असतो आणि मग मात्र आता गडबड होते, गोंधळ होतो, रडारड सुरू होते. या घरामध्ये अत्यंत भीषण असं वातावरण तयार होतं. आजूबाजूची मंडळी देखील या घराच्या दिशेने आपली पावलं वळवतात. या घराच्या भोवती फार मोठा घोळका जमा झालेला असतो. सगळ्यांना जाणून घ्यायचं असतं की नक्की या घरामध्ये आज काय झालं आहे, इतका गोंधळ कशासाठी आहे. त्याच्यामुळे मग गावातली काही जाणकार मंडळी या घरामध्ये प्रवेश करतात. त्यांना दिसतं की आता आपल्यासमोर 2 बेशुद्ध असलेल्या व्यक्ती आहेत. काही जाणकार मंडळी तातडीने या दोघांनाही घेऊन हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. घेऊन गेल्यानंतर सरिताला ब्रॉड डेड म्हणजे दवाखान्यात आणण्याच्या अगोदरच तिचा मृत्यू झाला आहे अशा प्रकारे डॉक्टर निदान करतात. राहुलला ॲडमिट केलं जातं. त्याच्यावरती उपचार केले जातात. परंतु डॉक्टरांना हे माहिती असतं की ही मेडो लिगल केस आहे. पोलिसांना बोलावंच लागेल. आत्महत्येचा प्रकार आहे किंवा काही संशयास्पद प्रकार आहे. या कारणासाठी मग पोलिसांना बोलवून घेतलं जातं. पोलीस येतात आणि पोलीस चौकशी करतात. या कुटुंबाकडून सुरुवातीला ही आत्महत्या आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होतो. परंतु पोलिसांचा जो तपास असतो या तपासामध्ये राहुल आणि सरिता या दोघांचेही मोबाईल फोन घेतले जातात. मोबाईल फोनमध्ये या दोघांचं व्हॉट्सअप चॅट पोलिसांना दिसून होतं. यांच्यामध्ये असलेले प्रेमसंबंध पोलिसांना कळतात आणि मग या घरामध्ये काय झालं होतं हे देखील कळतं. आता या सरिताच्या माहेरून ॲलिगेशन लावलेले आहेत की तिच्यावरती सासरच्यांकडून बळजबरी होत होती, अत्याचार होत होता. अशा स्वरूपाचे ॲलिगेशन तिच्या माहेरून लावल्यामुळे राहुलवरती गुन्हा दाखल झालेला आहे. राहुलने कीटकनाशक घेतलेलं असताना देखील राहुल मात्र डॉक्टरांच्या निगराणीखाली हळूहळू बरा होत आहे आणि मग तो पूर्ण बरा झाल्यानंतर त्याला तुरुंगामध्ये जावं लागलेलं आहे. त्याच्यावरती आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल झालेला असल्यामुळे आता सरिता तर या आयुष्यातून निघून गेली. राहुलला आपलं करिअर सोडून आता यापुढे मात्र तुरुंगात आपलं जीवन कंठावं लागेल. अनैतिक संबंधांमधून काय होतं? अनैतिक संबंध किती वाईट असतात. आपल्याच घरामध्ये आपल्याच घरातल्या माणसांवरती आपण अशी वाईट नजर ठेवावी का? आपल्या घरातील एखादी व्यक्ती चुकत असेल तर त्याला ताबडतोब आपण सरळ केलं पाहिजे, सावध केलं पाहिजे आणि किंबहुना काही वेळेला त्याच्या गुन्ह्यावरती पांघरून देखील घातलं पाहिजे. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की घरामध्ये अशा प्रकारे एखादी व्यक्ती वागत असेल तर कुठल्या गुन्ह्यावरती पांघरून घातलं गेलं पाहिजे आणि कुठल्या गुन्ह्याला सगळ्यांसमोर आणलं पाहिजे, चव्हाट्यावर मांडलं पाहिजे, कायदेशीर कारवाई केली पाहिजे, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही कथा आपल्याला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण दररोज अशाच क्राईम स्टोरी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. धन्यवाद. आपण भेटणार आहोत पुढच्या एखाद्या सत्य घटनेसह. तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.